11th ॲडमिशन 2025-26 मध्ये प्रोविजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट दोन्ही प्रोसेस कंप्लीट झालेल्या आहे। आता वेट आहे तो म्हणजे राऊंड 1चा रिझल्ट कधी लागणार। सर्वात जास्त कमेंट्स ह्याच आलेल्या आपल्या चॅनलवर आणि आपल्या संपूर्ण व्हिडिओवर की सर आम्हाला कॉलेज मिळालेलं नाही आहे किंवा आम्हाला कॉलेज कधी मिळणार आहे। मेरिट लिस्ट तर लागलेली आहे, आता कॉलेज लिस्ट कधी लागणार। तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजे एका व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती दिलेली होती की तुम्हाला कॉलेज कधी मिळणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाही आहे ते विद्यार्थी फॉर्म कधी भरू शकणार आहे या संदर्भात आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ दिलेला होता, परंतु तो व्हिडिओ भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी बघितला नाही आहे किंवा तो तुमच्या सर्चमध्ये आलेला नाही आहे। त्यामुळे कमेंट्सवर कमेंट्स विद्यार्थी करत आहे की कॉलेज कधी मिळणार। घाबरण्याचं कारण नाही आहे। तर बघू शकता मेरिट लिस्ट लागलेली आहे, फायनल मेरिट लिस्ट। आता तुम्ही काही चेंजेस करू शकत नाही आहे, फॉर्ममध्ये एडिट करू शकत नाही, काहीच करू शकत नाही। तर आता फक्त एकच डेट लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांनी फक्त कॅप राऊंडचा फॉर्म भरलेला असेल, कोट्या अंतर्गत फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी कॉलेज मिळालेले आहे। तर 11th ॲडमिशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी जनरल म्हणजे कॅप राऊंडचा फॉर्म भरलेला असेल त्या विद्यार्थ्यांना त्यांचे कॉलेज 26 जूनला मिळणार आहे। म्हणजे आता 26 जूनपर्यंत ज्यांनीही रेग्युलरमध्ये कॅप राऊंडचा फॉर्म भरलेला असेल त्यामध्ये जे कोट्या अंतर्गत फॉर्म सोडून जर तुम्ही कॅप राऊंड फॉर्म भरलेला असेल राऊंड 1साठी तर तुम्हाला आता कोणताही व्हिडिओ बघायची गरज नाही आहे। डायरेक्टली तुम्ही 26 तारखेला सकाळी 11 वाजता अंदाज सांगतोय, यामध्ये थोडा टाईम मागे पुढे होऊ शकते, तरी अंदाजे 11 ते 1च्या मधामध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट होणार आहे। त्याबद्दल तुम्हाला SMS सुद्धा येऊ शकतो किंवा तुम्ही डायरेक्टली साईडवर सुद्धा जाऊन चेक करू शकता। कसे चेक करायचे, अलॉटमेंट कसे चेक करायचे, अलॉटमेंट चेक झाल्यानंतर म्हणजे अलॉटमेंट कॉलेज मिळाल्यानंतर काय करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर देण्यात येणार। फक्त यामध्ये एकच डिटेल सांगायची होती की तुम्ही 26 तारखेला कॉलेज अलॉट होणार तुम्हाला, म्हणजे 26 तारखेला तुम्हाला कॉलेज मिळणारच आहे, यामध्ये टाईम टेबल चेंज होणार नाही आहे। आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेलेच नाही आहे आतापर्यंत त्या विद्यार्थ्यांची डेट बघा 5 जुलै म्हणजे 5/7ला तुम्हाला व्हॅकंट सीट्स माहिती पडणार आहे, म्हणजे किती जागा खाली आहे म्हणून, कोणत्या कॉलेजला किती जागा खाली आहे हे तुम्हाला माहिती पडणार 5/7ला म्हणजे 5 जुलैला। एकदा जागा माहिती पडल्या की तुम्हाला 8 किंवा 9 तारखेपासून तुम्ही राऊंड 2चे फॉर्म भरू शकता। राऊंड 2मध्ये संपूर्ण विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात। डिटेल्समध्ये व्हिडिओ जर पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ लिंक करून दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा। त्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे संपूर्ण डाऊट्स क्लिअर होऊन जाणार। आणि ज्यांचे फॉर्म इनकम्प्लीट आहे, ज्यांनी फॉर्म भरलेले नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी राऊंड 2मध्ये फॉर्म भरा। राऊंड 2मध्ये भरपूर साऱ्या जागा असतात, भरपूर सारे विद्यार्थी पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेत नाही, त्यामुळे फक्त राऊंड 1मध्ये जो रिझल्ट आपला 26 तारखेला लागणार आहे राऊंड 1चा म्हणजे R1 म्हणू शकतो आपण, यामध्ये फक्त एकच कंडिशन आहे, जर तुम्हाला 1 नंबरचं कॉलेज मिळालं असेल तर तुम्हाला प्रवेश घ्यावाच लागतो। विद्यार्थ्यांना परत रिपीट करतो, 1 नंबरचं लिस्ट दिल्यानंतर जर 1 नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळत असेल तर तुम्हाला प्रवेश घ्यावाच लागतो इथे। जर तुम्ही प्रवेश घेतला नाही तर तुम्हाला राऊंड 2मध्ये तुम्ही नॉट इलिजिबल असणार आहे, म्हणजे एक राऊंड तुम्हाला बाहेर ठेवण्यात येणार। त्यामुळे तुम्ही एकच चेक करा, जर तुम्हाला पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालं तर प्रवेश घ्या, कारण राऊंड 2मध्ये तुम्ही इलिजिबल राहणार नाही आहे, मग तुम्ही राऊंड 3मध्ये फॉर्म भरू शकणार। तर या व्हिडिओमध्ये जर कोणाला कुठेही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिल्या जाणार। आणि आता 26 तारखेपर्यंत फक्त वेट करणं आहे तुम्हाला, त्यामुळे 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल कोणती अपडेट येणार असं वाटत नाही आहे। फक्त जे तुमची जी मेरिट लिस्ट लागली होती फायनल मेरिट लिस्ट हीच अपडेट होती, आणि यानंतर डायरेक्टली जे अलॉटमेंट होणार आहे तुमचं राऊंड 1चं ते 26 तारखेला होणार आहे। परत सांगण्याचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्याला कळलं पाहिजे की आपला जो राऊंड आहे आपल्याला कॉलेज कधी मिळणार, तर 26 जूनला तुम्हाला कॉलेज मिळणार आहे, ही डेट फिक्स आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेट करा। कोणतीही जर इम्पॉर्टंट अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तुम्हाला कुठेही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता। राऊंड 2 5 जुलैनंतर सुरू होणार, सुरू झाल्यानंतर त्याबद्दलची अपडेटसुद्धा आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।